क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि जिल्हा क्रीडा अधिकारी पालघर व जिल्हा क्रीडा परिषद पालघर यांच्या विद्यमाने पहिल्या आदिवासी खेलो इंडिया मैदानी स्पर्धेतील राज्यस्तरीय निवड चाचणी आज 13 जानेवारीला पालघर येथील पोलीस परेड मैदानावर यशस्वीपणे संपन्न झाली। या निवड चाचणीत 10,000 मीटर, 5,000 मीटर, 1500 मीटर, 400 मीटर, 200 मीटर आणि 100 मीटर अडथळा शर्यती, लांब उडी, उंच उडी, 400 मीटर अडथळा, गोळाफेक व भालाफेक अशा विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या। महिला व पुरुष खुल्या गटासाठी घेण्यात आलेल्या या निवड चाचणीत एकूण 578 स्पर्धकांनी सहभाग नोंदवला। स्पर्धेतील प्रत्येक गटातील पहिले 2 क्रमांक मिळवणारे खेळाडू छत्तीसगड मध्ये पहिल्यांदाच होणाऱ्या राष्ट्रीय स्तरावरील आदिवासी खेलो इंडिया स्पर्धेसाठी महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करतील। यामुळे पालघर मधील तरुण खेळाडूंसाठी राष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची सुवर्ण संधी निर्माण झाली असून या प्रकारच्या स्पर्धांमुळे स्थानिक स्तरावर खेळांना चालना मिळणार आहे। क्रीडा म्हणजे व्यक्तीच्या शारीरिक क्षमता, कौशल्य व मानसिक संतुलन यांचा समन्वय साधून खेळ खेळणे होय। खेळ केवळ शारीरिक आरोग्यासाठी नाही तर मानसिक तंदुरुस्ती, संघभावना, नेतृत्व गुण, शिस्त आणि धैर्य विकसित करण्यासाठीही महत्त्वाचा आहे। महाराष्ट्र सरकार व क्रीडा व युवक सेवा संचालनालय विविध स्तरावर खेळांच्या विकासासाठी योजना राबवत आहे, ज्यामुळे स्थानिक तरुणांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर आपले कौशल्य सिद्ध करण्याची संधी मिळते। सर, आजच्या या आदिवासी विद्यार्थ्यांसाठी स्पेशली आयोजित करणाऱ्या स्पर्धेविषयी काय सांगाल सर? आदिवासी खेलो इंडिया स्पर्धेच्या निवड चाचणीकरता महाराष्ट्र राज्याचे जे काही सर्व दुर्गम भागातून आणि सर्व वेगवेगळ्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व युवक युवती यांच्या निवड प्रक्रिया ही पालघरमध्ये होते। तर दिनांक 13 आणि 14 या 13-14 जानेवारी 2026 या 2 दिवशी पालघर जिल्ह्याला तो बहुमान मिळालेला आहे ह्या चाचणी स्पर्धा पार पाडण्याचा। तर त्या अनुषंगाने पोलीस PHQ पोलीस मुख्यालय पालघर या ग्राउंडवर या स्पर्धा पार पडत आहे। तर आज मोठ्या संख्येने सर्व आदिवासी युवक युवती या स्पर्धेसाठी हजर झालेले आहेत। पालघर जिल्ह्याचे क्रीडा विभागाचे प्रमुख श्री वनमाने यांनी अत्यंत चांगल्या रीतीने इथं सर्व आयोजन केलेलं आहे। तसंच मी सर्व खेळाडूंना खूप खूप शुभेच्छा देतो आणि मला ही खात्री आहे की इकडून नक्कीच या निवड चाचणीतून समोर जाणारे खेलो इंडियासाठी खेळणारे विद्यार्थी हे आपली प्रतिभा दाखवतील आणि नक्कीच यशस्वी होतील। थँक्यू। अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।